शिवसेना पक्ष आणि चिन्हावर थोड्याच वेळात पुन्हा आता एकदा सुप्रीम सुनावणीला सुरुवात होणार आहे। शिंदेंच्या वकिलांकडून कोर्टामध्ये आता आज युक्तिवाद करण्यात येईल। त्याआधी काही वेळ कपिल सिब्बल पुन्हा एकदा त्यांचा एक युक्तिवाद करणार आहेत। कालही कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला होता आणि त्याचंच पुढचं सत्र आज असणार आहे। त्यामुळे काही वेळासाठी कपिल सिब्बल आणि त्यानंतर शिंदेंचे वकील आज आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहेत। दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे। ही महासुनावणी असणार आहे आणि काही वेळापूर्वी आपण आसिम सरोदे यांची देखील प्रतिक्रिया ऐकलेली होती आणि दिवाळीपर्यंत या संपूर्ण खटल्याचा निकाल लागेल अशी त्यांनी एक अपेक्षा एक आशा व्यक्त केलेली होती। त्यामुळे आता या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय, राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। कपिल सिब्बल यांनी काल धारधार असा त्यांचा युक्तिवाद केलेला होता, अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते। त्यामुळे आता लक्ष लागलेलं आहे ते सुप्रीम सुनावणीकडे। सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा त्यांनी जपली पाहिजे। इतके दिवस जो विलंब लावलेला आहे तो चुकीचा आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालय ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे। त्याच्यामध्ये काही उणिवा असतील, त्रुटी असतील, अप्रामाणिक काही लोक असतील, पण आम्ही अनेकदा त्या लोकांची उल्लेख करून सुद्धा हे काही गोष्टी आपण बाजूला केल्या तर ही व्यवस्था आपली मजबूत होऊ शकते, लोकशाहीवर प्रेम वाढू शकते असं आपण सांगतो। त्यामुळे लोकशाही आणि संविधान या संदर्भात काम करणारं सर्वोच्च न्यायालय त्यांना स्वतःची प्रतिमा आता जपली पाहिजे, यासाठी सुद्धा हा निर्णय लवकर दिला पाहिजे। आणि याच संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। मनशी, काही वेळामध्ये सुनावणी आता सुरुवात होणार आहे। खरं तर एका अत्यंत रंजक वळणावर आता ही सुनावणी आलेली आहे, कारण काल अत्यंत आक्रमक असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आणि त्यामुळे आता दुसऱ्या दिवसाकडे सुद्धा लक्ष लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपिल सिब्बल आधी थोडा वेळ युक्तिवाद करतील आणि त्यानंतर शिंदेंचे वकील या सगळ्या युक्तिवादाला प्रतिवाद करणार आहेत। आजचा दिवस किती महत्त्वाचा या दृष्टीनं मानला जातो आता? आज दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा युक्तिवादाला आणि अर्थातच खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे। काल आपण बघितलं की जवळपास 1.5 ते 2 तास जो युक्तिवाद चाललेला होता। सरन्यायाधीशांनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते, बेंचने काही प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याच्यानंतर कपिल सिब्बलांनी त्याला उत्तरही दिली होती, काही युक्तिवादही केला होता। कालच्या सुनावणीतले जे प्रमुख मुद्दे होते ते आपण एका नजरेत जर बघायचे ठरवले तर सगळ्यात महत्त्वाचा युक्तिवाद जो सिब्बलांकडून मांडला गेला की राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ गट वेगळा। विधिमंडळ गट हा वेगळा स्थापन केला गेला। 31 आमदारांसह आधी ते सुरतला गेले, त्यानंतर गुवाहाटीला गेले। हा पूर्वनियोजित ठरवलेला भाग होता असा देखील दावा करण्यात आला। इतकंच नाही तर जरी आमदारांचा एक गट हा वेगळा झाला असला तरी सुद्धा राजकीय पक्षाचा नेता मात्र त्यांनी निवडलेला नव्हता। विधिमंडळाच्या गटनेत्याची निवड त्या आमदारांनी केली आणि बहुमताच्या आधारे ती झाली असं देखील जाहीर केलं। मात्र तसं असलं तरी सुद्धा राजकीय पक्षाचा नेता हा त्या पद्धतीने निवडला जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे राजकीय पक्ष वेगळा हा एक भाग त्यांनी मांडला। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेड्यूल 10 वरती बरीचशी सुसंगत अशा पद्धतीची चर्चा झाली की कशा प्रकारे शेड्यूल 10चा वापर हा केला जातोय। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं, कारण निवडणूक आयोगाने 2018 नंतर पक्षाची कुठली घटना आमच्यापर्यंत पोहोचली नाही असं म्हटलेलं होतं। मात्र त्यानंतर निवडणुका झाल्या, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील झाले, त्यावेळेस घटनेचा अडसर आला नाही का असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला। इतकंच नाही तर कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या केस संदर्भात निकाल दिले गेले याची देखील सविस्तर अशा पद्धतीने चर्चा झाली। कोर्टाने जो उपस्थित केलेला प्रश्न होता की जर अशा प्रकारे पुन्हा एकदा जर भविष्यात अशा पद्धतीच्या केसेस आल्या तर राजकीय पक्ष कुणाचा हे नेमकं कोणाच्या आधारे ठरवलं जाईल, कोणत्या बहुमताच्या आधारे ठरवलं जाईल, त्यावरती कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलेलं होतं। काही केसेसचा दाखला देत की पक्षाची संघटना जे म्हणते, पक्षाची घटना जे म्हणते त्यानुसार आपण चालायला हवं। अर्थातच याचा पुढचा युक्तिवाद, याचा दुसरा भाग आज आपल्याला बघायला मिळणार आहे आणि काही वेळातच पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे। अगदी मनशी, अशा संपर्कात रहा। एक याच संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण आता पाहणार आहोत। आमच्या मागे महाशक्ती आहे, कोणी आमचं वाकडं करू शकत नाही, शिंदेंचं हे विधान न्यायालयाच्या रेकॉर्डवर आलेलं आहे। आमदारांचे सुरत गुवाहाटीचे दौरे हा योगायोग नाही असं संजय राऊत म्हणाले आणि यासह सुनावणीनंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चलबिचल सुरू झाली। भाजपमध्ये की प्रहारमध्ये विलीन व्हायचं ही चर्चा सुरू आहे असा एक मोठा दावा संजय राऊत यांनी आज केला आहे। कुठेतरी गटाचे नेते शिंदे हे वारंवार सांगत होते आमच्या मागे महाशक्ती आहे, याचा त्याने उल्लेख केला। आमच्या मागे महाशक्ती आहे, त्याच्यामुळे आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही, हे सुद्धा न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आलेलं आहे। एकाच वेळेला सगळे सुरतला जाणं, सुरतवरून गुवाहाटीला जाणं, तिथून गोव्याला येणं हा योगायोग नाही।
हे सुद्धा सन्माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं, की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलं अलीकडच्या काळामध्ये, प्रहार मला वाटतं, त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे. या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे. आता लवकरच फुटरी गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. पण जर संविधान मान्य केलं आणि निवडणूक आयोगाने दिलेला चुकीचा निर्णय, दबावाखाली दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला, तर महाराष्ट्राच्या जनतेचा आणि या देशातील लोकशाहीचा मोठा विजय असेल. जी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली वाढत आहे, त्या शिवसेनेमध्ये कोणत्याही प्रकारची चलबिचल नाही. संजय राऊत, आपण म्हणत आहात की आमची शिवसेना ही प्रहार किंवा भाजपामध्ये विलीन होईल, परंतु तशी नामुष्की आमच्यावर येणार नाही हे आपण लक्षात ठेवावे. आणि आपण म्हणत आहात की कायद्यानेच आम्ही या शिवसेनेला संपवून टाकू, तर नशीब की कायद्यावरती आपला विश्वास तरी आपण या वाक्यातून दाखवून देता. तर आज संजय राऊतांनी हा एक खूप मोठा दावा केलेला आहे आणि आता काल कपिल सिब्बल यांनी ज्या पद्धतीनं खरं तर सुनावणीच्या वेळी युक्तिवाद मांडला, त्यावरून आता चलबिचल कुठेतरी शिंदे गटामध्ये सुरू झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे कुठल्या पक्षामध्ये नेमकं विलीन व्हायचं या संदर्भात चर्चा झालेली असा दावा त्यांनी केला. आणि याच मुद्द्यावरून आपण जाऊया मनशीकडे. माझी सहकारी सध्या आपल्या बरोबर आहे. मनशी, काही वेळामध्ये आता सुनावणीला सुरुवात होईल, मात्र आज संजय राऊत यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा हुरूप दिसला, कारण काल कोर्टामध्ये जी काही सुनावणी दरम्यान युक्तिवाद झाला, कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे लोकशाही मूल्यांवर सुद्धा बोट ठेवत अशा प्रकारे जर निवडणुका होत असतील, अशा प्रकारे निवडून आलेले प्रतिनिधी आपला पक्ष वेगळा करत असतील आणि पक्षाचं मूळ पक्षाचं चिन्ह त्याचं नाव जर घेत असतील, तर नेमकं पाहायचं कोणाकडे. आणि एकंदरीतच संपूर्ण जी लोकशाही पद्धती आहे, जी निवडणूक पद्धती आहे, त्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आता याचा पुढचा भाग हा आज होणार आहे, पण या निमित्तानं राजकीय वर्तुळात कालच्या युक्तिवादावरून काय नेमकी चर्चा सुरू आहे? राजकीय वर्तुळात अर्थातच चलबिचल आहे आणि अर्थातच प्रतीक्षा देखील आहे दोन्ही पक्षांना. एकीकडे आपण बघितलं तर एकनाथ शिंदे आज दरेगावी गेलेले आहेत. कोल्हापूर दौरा आटपून ते थेट दरेगावामध्ये पोहोचलेले आहेत. पुढचे 2 दिवस ते दरेगावातच राहणार आहेत. हा भाग. आणि दुसरा भाग म्हणजे आज सकाळपासूनच जे एकनाथ शिंदेचे नेते आहेत, आमदार आहेत, यांच्याकडनं सुद्धा वेगवेगळी वक्तव्य केली गेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या खटल्यादरम्यान एक आशा व्यक्त केलेली आहे की उद्धव ठाकरेंच्या पक्षाला न्याय मिळेल, अशा पद्धतीची आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे की संविधानानुसार आम्ही आमचा न्याय मिळवू, अशा पद्धतीची आशा ही संजय राऊतांनी व्यक्त केलेली आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे रेकॉर्डवर आणलेलं एकनाथ शिंदेंचं त्या वेळचं स्टेटमेंट. ज्यावेळेस सगळे आमदार हे सुरत आणि गुवाहाटीला गेले तेव्हा एकनाथ शिंदेंचा एक व्हिडिओ समोर आलेला होता, ज्यामध्ये महाशक्ती आपल्या पाठीशी आहे अशा पद्धतीचं विधान त्यामध्ये होतं आणि ते रेकॉर्डवर आणलं गेलेलं आहे कोर्टामध्ये, असं संजय राऊत म्हणतात. त्याच्यामुळे कोर्ट या विधानाला किंवा संजय राऊतांचा हा जो दावा आहे तो कोर्टामध्ये कितपत टिकतो आहे हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण सुरत आणि गुवाहाटीला आमदार स्वतःहून गेले का, त्यांना कन्व्हिन्स करण्यात आलेलं का, वेगवेगळ्या पद्धतीने यावरती सुद्धा कदाचित आजची चर्चा ही होऊ शकते कोर्टातली आणि त्यावरती सरन्यायाधीश आपली टिप्पणी सुद्धा करू शकतील. दुसरा मुद्दा हा आहे की कालच्या सुनावणीमध्ये पक्ष कुणाचा या संदर्भातच दुसऱ्या बाजूने चिन्ह कुणाचं या बाबतीत सुद्धा चर्चा झालेली होती. जर चिन्ह हे धनुष्यबाण असेल आणि एकत्र शिवसेना जेव्हा होती, जेव्हा अखंड शिवसेना होती, त्यावेळेस हे सगळे आमदार आणि उद्धव ठाकरेंपासून वेगळे झालेले सगळे खासदार हे धनुष्यबाण या चिन्हावरतीच निवडून आलेले आहेत. धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून उमेदवाराला नव्हे तर राजकीय पक्षाला वितरित केलं जातं आणि राजकीय पक्षाचे उमेदवार
म्हणून राजकीय पक्ष ते चिन्ह आपल्या उमेदवाराला प्रदान करतं आणि त्यामुळे चिन्ह हे राजकीय पक्षाचं आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद हा काल कोर्टात उद्धव ठाकरेंच्या बाजूनं करण्यात आलेला होता. अर्थात त्याला प्रत्युत्तर आता एकनाथ शिंदेंच्या बाजूनं काय मिळतंय हे बघणं महत्त्वाचं आहेच. सोबतच सरन्यायाधीश काय टिप्पणी करतायत हे देखील महत्त्वाचं आहे. शिंदेंच्या बाजूने आज युक्तिवाद होणार का यावर सुद्धा खरं तर प्रश्नचिन्ह आहे की कपिल सिब्बलांचा जो युक्तिवाद कालपासून सुरू आहे तो तसाच पुढे सुरू राहणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. मात्र अर्थातच संपूर्ण या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा खटला असणार आहे आणि इथून पुढचा भविष्यकाळामध्ये राजकीय पेचप्रसंग जर उद्भवले तर त्या काळामध्ये आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल अशा पद्धतीचा निकाल आज येणं अपेक्षित आहे आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा अतिशय बारकाईने यातल्या प्रत्येक घटकावर विचार करते, प्रश्न उपस्थित करते. इतकंच नाही तर परिच्छेद 15 वर सुद्धा काल चर्चा झालेली होती, शेड्यूल 10 वर सुद्धा काल चर्चा झालेली होती आणि ही चर्चा आज पुढे जाण्याची शक्यता आहे. ठीक, मनशी जरूर या सगळ्या कोर्टातल्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. आपण वेळोवेळी चर्चा करूया. आणखी सविस्तर माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेले आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी. जाऊया पुढच्या बातमीकडे. इकडे वसंत डावखरे मानहानी प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा आज आपला जबाब नोंदवलेला आहे आणि व्हीसीद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिंदेंनी आपला जबाब नोंदवला. माझ्यावर लावलेले आरोप हे खोटे आहेत असं एकनाथ शिंदे यांनी कोर्टामध्ये आज जबाब नोंदवताना म्हटलंय. तर आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांनी न्यायाधीश संतोष आघे यांच्यासमोर आपला जबाब नोंदवला. तर न्यायाधीशांनी 32 प्रश्न विचारल्याची सूत्रांकडून माहिती कळते आणि या संदर्भात कालही एक महत्त्वाची घडामोड होती ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्हीसीद्वारे आपला जबाब नोंदवला. जवळपास 32 ते 35 प्रश्न त्यांना देखील विचारले गेलेले होते आणि आज एकनाथ शिंदे यांच्या जबाबाची नोंद झालेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातल्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.